नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर सर्व शेतकरी बांधवांची सरकारकडे एकच मागणी आहे, ती म्हणजे आम्हाला 3 लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी हवी। तर मित्रांनो, आमच्या गावाकडे असा विषय झालेला आहे किंवा आमच्या गावाकडे असा शेतकरी बांधवांचा भ्रम झालेला आहे की देवेंद्र फडणवीस साहेब जे मुख्यमंत्री झालेले आहेत तर त्यांनी कर्जमाफीही केलेली आहे, म्हणजे त्यांनी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे असा भ्रम आता गावाकडे पाहायला मिळत आहे। कारण कालच मला 2-3 व्यक्ती भेटल्या तर त्यांनी असं बोललं की ताई, आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकरी बांधवांची कर्जमुक्ती केली, कर्जमाफी केली, मग आपल्या जिल्ह्याची कर्जमाफी झाली का? आपल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची कर्जमाफी झाली का आणि आपली कर्जमाफी केव्हा होणार? असा प्रश्न विचारल्यानंतर खरं तर मला सुद्धा धक्का बसला आणि मी त्यांना विचारलं की खरंच तुम्हाला असं कुणी सांगितलं किंवा तुम्हाला कुणी सांगितलं की कर्जमाफी झालेली आहे? तर त्यावर त्यांनी मला सोशल मीडियावरती म्हणण्यापेक्षा युट्यूबवरती त्यांनी मला एक व्हिडिओ दाखवला आणि त्या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब हे स्वतः लाईव्ह बोलत आहे की शेतकरी बांधवांची 1.5 लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी आम्ही करत आहोत। यामध्ये 90% शेतकरी बांधव पात्र होत आहेत आणि बरेच असं भाष्य आहे। आणि ज्यावेळेस मी तो व्हिडिओ पाहिला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा ऑडिओ हे दोन्ही वेगवेगळे आहेत। म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब बोलत एक आहेत आणि ऑडिओचा जो आवाज आहे तर तो वेगळा येत आहे, म्हणजे ओठांमधला आणि ऑडिओचा आवाज हा चेंज वाटतोय। कारण हे जर बारीक पाहिलं आपण तरच लक्षात येतं आणि जर सर्वसामान्य शेतकरी बांधव आहे तो ज्यावेळेस तो व्हिडिओ बघतो त्यावेळेस त्याला 100% ही बातमी खरी आहे असंच वाटतं। म्हणजे तो रिअल लाईव्ह व्हिडिओ दाखवलेला आहे परंतु ऑडिओ वेगळा आहे आणि व्हिडिओ क्लिप वेगळे आहे। परंतु जर आपण बारकाईने पाहिले तरच हे लक्षात येत आहे। आणि जे कोणी असा व्हिडिओ युट्यूबवरती दाखवलेला आहे तर त्यामुळे शेतकरी बांधवांचा खूप नुकसान होत आहे, म्हणजे शेतकरी बांधवांची फसवेगिरी होत आहे आणि शेतकरी बांधवांना असा विश्वास होतोय की खरोखर देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफी केली। परंतु मित्रांनो, तसं काही नाहीये, कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी अद्यापर्यंत अशी कुठलीही घोषणा केलेली नाहीये की शेतकरी बांधवांची कर्जमाफी होत आहे। म्हणजेच मित्रांनो, ज्यावेळेस मी तो व्हिडिओ बारीक पाहिला तर त्यावेळेस 2014 साली ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये ज्यावेळेस त्यांनी 1.5 लाखापर्यंतची कर्जमाफी केली होती तो व्हिडिओ तेथे दाखवण्यात आलेला आहे, म्हणजे तो ऑडिओ घेण्यात आलेला आहे। आणि ज्यानंतर आता 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा मुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे तर त्या प्रेसमधला व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओ घेतलेला आहे आणि 2014 सालचा ऑडिओ घेतलेला आहे। दोन्ही मॅच करून तो व्हिडिओ टाकण्यात आलेला आहे लाईव्ह आणि त्यामुळे शेतकरी बांधवांना धोका होत आहे। शेतकरी बांधवांना असं वाटत आहे की देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः लाईव्ह आहेत, आवाजही देवेंद्र फडणवीस साहेबांचाच आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांची दिशाभूल होत आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, अद्याप देवेंद्र फडणवीस साहेबांनी फक्त मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे परंतु शेतकरी बांधवांचा विचार अद्याप सरकारने केलेला नाही किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा केलेला नाही। त्यांचं फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्यांनी घेतलेली आहे आणि मुंबईवरून दिल्ली आणि दिल्लीवरून मुंबई असे त्यांचे फेरफटके चालू आहेत। शेतकरी बांधवांकडे पाहण्यासाठी त्यांच्याकडे अजून वेळ नाहीये, म्हणजे त्यांच्यातच अजून गुंता चालू आहे, तो म्हणजे मंत्रिमंडळाचा, कुणाला मंत्रिपद द्यायचं कुणाला नाही हाच गुंता त्यांना सुटत नाहीये। तर ते आपल्या शेतकरी बांधवांकडे केव्हा लक्ष देणार आहे? त्यामुळे शेतकरी बांधवांनी कुठल्याही प्रकारचा भ्रम बाळगू नये आणि आपल्या अद्यापही कुठल्याही प्रकारची कर्जमाफी झालेली नाहीये हे लक्षात घ्यायचं आहे। आणि शेतकरी बांधवांनो, लक्षात हे घ्यायचं आहे, जोपर्यंत मंत्रिमंडळ स्थापन होत नाहीये तोपर्यंत कुठल्याही प्रकारची कर्जमाफी होणार नाहीये। कारण ज्यावेळेस आता मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे परंतु ज्यावेळेस मंत्रिमंडळाची बैठक होईल किंवा मंत्रिमंडळ स्थापन होईल त्यानंतर किंवा आता हिवाळी अधिवेशन येत आहे तर या हिवाळी अधिवेशनामध्ये जर मंत्र्यांनी किंवा मंत्री जे असतील त्यांनी जर कर्जमाफीचा मुद्दा उचलला किंवा कर्जमाफीवरती जर त्यांनी काही विशेषणे उठवली, आवाज उठवला, त्यामध्ये जर कर्जमाफी मंजूर झाली, त्यामध्ये जर GR काढण्यात आला तरच आपले शेतकरी बांधवांची कर्जमाफी होऊ शकते। अन्यथा जोपर्यंत मंत्रिमंडळ स्थापन होत नाही तोपर्यंत कर्जमाफी होणार नाही। त्यामुळे कुठल्याही शेतकरी बांधवांनी अशा अफवांवरती लक्ष द्यायचं नाहीये, कारण आजकाल सोशल मीडियावरती सर्व काही दाखवलं जातं, आवाज एक असतो, ऑडिओ एक असतो, व्हिडिओ एक असतो, परंतु त्यामध्ये तथ्य नाहीये। कारण देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः एकटे हा निर्णय घेणार नाहीयेत, ज्यावेळेस मंत्रिमंडळ स्थापन होईल त्याच वेळेस शेतकरी बांधवांसाठी निर्णय घेतला जाईल। आणि मला तरी असं वाटतंय की या गोष्टीकडे म्हणजे शेतकरी बांधवांकडे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सुद्धा पुरेपूर लक्ष नाहीये, कारण त्यांना त्यांचाच गुंता सुटत नाहीये, त्यांना त्यांची मंत्रिमंडळाची बैठक त्यांच्याच्याने होत नाहीये।
त्यामुळे शेतकरी बांधवांनी थोडे दिवस तरी शांतच राहावं लागणार आहे आणि अजूनही आपल्याला थोडे दिवस कर्जमाफीची वाटही पाहावीच लागणार आहे। परंतु मित्रांनो, असं वाटतंय की शेतकरी बांधवांकडे जर सरकारने लक्ष दिलं नाही, म्हणजे शेतकरी बांधवांना जर त्यांचा महायुती सरकारने जे काही आश्वासने दिली होती ती आश्वासने सरकार तर स्वतःहून पूर्ण करणार नाहीये, त्यासाठी शेतकरी बांधवांनाच आवाज उठवावा लागणार आहे, शेतकरी बांधवांना रस्त्यावरती यावं लागणार आहे। ज्यावेळी शेतकरी बांधव रस्त्यावरती येईल त्याच वेळेस सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देणार आहे आणि ते जर आपल्याला आपला हक्क मागून मिळत नसेल तर आपल्याला तो हिसकावून घ्यावा लागणार आहे। म्हणजेच मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी का मागतोय? शेतकऱ्याला खरं तर कर्जमाफीची काय गरज आहे? ज्यावेळेस तुम्ही जर आमच्या शेतीमालाला योग्य भाव दिला, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव दिला, तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची तुम्हाला गरजच उरणार नाहीये। कारण शेतीसाठी एवढा खर्च येतोय, शेतीतील पीक उभारण्यासाठी एवढा खर्च येतो आणि शेतीतील पीक काढल्यानंतर जर आपण विचार केला तर त्याच्या 50% सुद्धा इन्कम आपल्या शेतकरी बांधवांना भेटत नाहीये। म्हणजे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी नुकसान होतंय, शोषण होतंय, शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाहीये। त्यानंतर आपण जर शेतकरी बांधव बियाणे खरेदी करण्यासाठी गेला, खते औषधे खरेदी करण्यासाठी गेला, तर त्याचे दाम दुप्पट एवढी झालेले आहे, त्याची जी काही दाम आहे, त्याची जी काही किंमत आहे ती एवढी वाढलेली आहे की त्या शेतकऱ्याला खरोखर शेती करणं हे परवडत नाही आणि त्याचमुळे शेतकरी बांधव हवालदिल होतोय। ज्यावेळेस शेतीला एवढा सर्व खर्च करून तो पीक काढत असतो आणि ते पीक काढल्यानंतर ते शेती मालालाच भाव भेटत नाही। आता आपण कापूस घेतला, सोयाबीन घेतला, कुठलाही पीक घेऊ द्या, कांदा असेल, तर ते पीक काढण्याचे म्हणजे पीक लागवडीपासून तर पीक काढणीपर्यंत जो खर्च येत असतो शेतकरी बांधवांना, त्या खर्चाचा जर हिशोब केला आणि पीक काढल्यानंतर ते जर आपण विक्रीला नेलं आणि त्या विक्रीचा जर हिशोब केला तर यामध्ये शेतकरी बांधवांचा खूप तोटा होत आहे। परंतु आता कसं आहे ना, घरची शेती आहे म्हणून पडीत ठेवण्यापेक्षा शेतकरी त्यामध्ये कष्ट करत असतो, कारण शेतकऱ्याला असं वाटतंय की या पिकात नाही तर पुढच्या पिकामध्ये माझं चांगलं होईल किंवा या पिकात जर मला साधलं नाही तर पुढच्या पिकामध्ये मला त्याचा मोबदला भेटेल। याच काळजीने किंवा याच हेतूने शेतकरी बांधव नव्याने पीक उभारणी करत असतो। परंतु शेतकऱ्याचं जे मागचे दिवस आहे तेच पुढे येत आहे, उलट शेतकरी बांधवांना फायदा न होता त्याचा तोटाच होत चाललेला आहे आणि यामुळे शेतकरी बांधव खरोखर त्रस्त झालेले आहेत। यामुळे शेतकरी बांधवांना कर्जमाफीची गरज आहे आणि सरकार या कर्जमाफीवरती म्हणजे कर्जमाफीची आश्वासने देऊन किंवा कर्जमाफीच्या घोषणा करून शेतकरी बांधवांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत जर असेल तर सरकारला हे खूप महागात पडेल। कारण शेतकरी बांधवांना सर्वांनाच आता अशी आशा लागलेली आहे की देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झालेले आहेत आणि आता देवेंद्र फडणवीस साहेब आमचे सर्व शेतकरी बांधवांची कर्जमुक्ती करतील असा विश्वास सर्व जनतेला आहे, असा विश्वास सर्व शेतकरी बांधवांना आहे। आणि जर देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही जर या शेतकरी बांधवांकडे लक्ष दिलं नाही किंवा त्यांचा जर तुम्ही विचार करणार नसाल तर हे तुम्हाला खूप महागात पडेल। तर मित्रांनो, सर्व शेतकरी बांधवांनी किंवा सर्व जनतेने भूतो न भविष्य असं महायुती सरकारला निवडून दिलेलं आहे आणि आता त्यांचं सरकारही स्थापन होत आहे। तर सर्वांनाच अशी आशा आहे की हे सरकार आपली कर्जमाफी करेल। तर पाहूयात येणाऱ्या काळामध्ये जर सरकारने कर्जमाफी केली नाही तर शेतकरी बांधवांना रस्त्यावरती उतरण्यापेक्षा दुसरा कुठलाही मार्ग असणार नाहीये। तर मित्रांनो, अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।